रात्रीच्या वेळी मंदिरात कोणी नसते, चोरायला सोपे असल्याने त्याने पुणे आणि नगर जिल्ह्यातील अनेक मंदिरात शिरून चोऱ्या करण्याचा सपाटा लावला होता। शेवटी पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या पारगाव कारखाना पोलिसांना या चोरट्याला जेरबंद करण्यात यश आलंय। विनायक जिते असं या चोरट्याचं नाव आहे। त्याच्याकडून आंबेगाव, शिरूर, शिक्रापूर, रांजणगाव, खेड तसेच नगर जिल्ह्यातील सुपे अशा एकूण 11 मंदिरातील चोरीच्या गुन्ह्याची उकल करण्यात आली असून 4 लाख रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आलाय। याबाबत पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी माहिती दिली आहे। पुणे जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून मंदिरातील चोरीचं प्रमाण वाढल्याने पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी ग्रामीण पोलीस दलास हे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते। पारगाव कारखाना पोलीस ठाण्याचे तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक भाऊसाहेब लोकरे, हवालदार अमोल वडेकर, पोलीस अंमलदार संजय साळवे आणि मंगेश अभंग हे या गुन्ह्याचा तपास करत असताना वेगवेगळ्या मंदिरात जाऊन सीसीटीव्ही फुटेज चेक करत होते। त्यात एक संशयित चोरी करताना आढळून आला। तो विनायक जिते हा सराईत गुन्हेगार असल्याची ओळख पटली। तो शिक्रापूरला येणार असल्याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली। चौकशीत त्याने मंदिर चोरीची कबुली दिली आहे।